या ठिकाणी देणार आहोत। असा खेळाडू ज्यांनी पवारांची पॉवर मैदानाच्या आत दाखवली, असा खेळाडू ज्याने अष्टपैलुत्व सिद्ध केलं। गोलंदाजी करत असताना 1 विकेट, फलंदाजी करत असताना 19 धावा करणारा अक्षय पवार ठरतोय मान नवजातचा मानकरी। वुड लाईक टू रिक्वेस्ट अक्षय टू जॉइन अस ऑन द स्टेज टू कलेक्ट दिस अवॉर्ड। अक्षय पवार खरोखर अप्रतिम असा खेळ, अतिशय महत्वपूर्ण मॅच होती। समोरचा संघ अतिशय बलाढ्य संघ होता, धावा सुद्धा त्यांनी भरपूर जमवलं होतं, टार्गेट भरपूर ठेवलं होतं। खऱ्या अर्थाने जेव्हा तुमची इनिंग सुरू झाली, बॅटिंग चालू झाली, काय मनामध्ये ठरवलं होतंस? मनामध्ये असं काय नव्हतं, कारण की त्यांनी रन केले होते तर आम्ही पण करू शकतो, हाच आमचा म्हणजे टार्गेट होता, तर आम्ही चेस केले। अनेक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्रामध्ये जातोस, आजची आमच्या भागातील भव्य दिव्य अशी ही टुर्नामेंट्स अर्थात रजनी स्पर्धा, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल, मैदानाबद्दल काय सांगशील? या मैदानावर तर मी म्हणजे जेवढ्याही टुर्नामेंट झालेत तेवढ्या सगळ्या टुर्नामेंट खेळले आणि चॅम्पियन देखील झालेलो आहे। तर या ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते आणि आयोजन खूप सुंदर आहे आणि इथली पब्लिक म्हणजे खूप जो चांगला खेळेल त्याला खूप सपोर्ट करते। धन्यवाद। मी अमितजी नाईक आपल्याला विनंती करतोय, अमितजी नाईक आपण यायचंय आणि या मॅन ऑफ द मॅचचा किताब खेळाडूला देऊन त्याचं अभिनंदन करायचं आहे। सन्माननीय रायगड जिल्हा परिषद सदस्य अमितजी नाईक साहेब। ओव्हर टू आकाश सर। हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे। क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2026चा चित्त थरार विद्युत प्रकाश झोतात येईल आजची ही दुसरी रात्र आणि मैदानाच्या आत एका बाजूला माणकेश्वर कोळगाव तर दुसऱ्या बाजूला HR फिटनेस पुरस्कृत लखमादेव नवगाव। मैदानाच्या आत काय घडतंय? शुभम डाकीच्या गोलंदाजीचा बोलबाला बोरखार उरण या तालुक्यातून येत असताना शुभम डाकीने आपलं वर्चस्व डॉमिनेटिंग कामगिरी मैदानाच्या आत सुरुवातीपासून केलेले पाहायला मिळते। प्रत्येक वेळेला ब्लेझिंग स्टार्ट, आक्रमक सुरुवात केवळ फलंदाज नाही करत तर तो गोलंदाज सुद्धा करू शकतो हे दाखवणारी कामगिरी मैदानाच्या आत प्रदर्शित करत असताना शुभम डाकी यावेळेला कव्हरच्या दिशेने नेत्रदीपक फटका विजय घाणेकरच्या बॅट मधून सरपंचची बॅट बोलायला लागली आहे। चेंडू सीमा रेषा पार, चौकार। स्ट्राइक एंडवरती असणारा खेळाडू हा केवळ खेळाडू नाहीये तर राजकीय पटलावरती सुद्धा सरपंच म्हणून स्वतःला सिद्ध केलेला हा व्यक्तिमत्व आहे। आज ओपनिंग बॅटर म्हणून आज मैदानाच्या आत माणकेश्वर कोळगाव या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतोय। दोन्हीही तळेखार विभागाला बिलॉंग करणारे मुरुड या तालुक्याला बिलॉंग करत असताना खूप कमालीचा खेळ, सातत्यपूर्ण खेळ प्रदर्शित केला जातोय। एक चौकार आल्यानंतर टीम मीटिंग घ्यायला प्रवृत्त केलं गेलंय, हे फार कमी होतं। कमालीचा फटका मैदानाच्या आत पाहायला मिळाला। केवळ ताकदीवरती स्वार होऊन नाही तर कधी कधी नजाकत भरे फटके सुद्धा नेत्रदीपक असतात। यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, साधा सोपा कॅच इथून मात्र सुटला गेला। कोणाकडून सुटला गेला? वन ऑफ द लेजेंडरी प्लेयर अर्थातच सुजय पावशेच्या हातून ही कॅच सुटली आहे। जीवनदान मिळालंय सरपंच अर्थातच विजय घाणेकर यांना। ईशान कूर यांना आपण विनंती करूयात की मुदस्सर कूर आपली वाट पाहत आहेत, कृपया आपण भेटायचं आहे। षटक क्रमांक 1 मैदानाच्या प्रगती पथावर आहे। धावफलकावरती 6 ही धाव संख्या। कभी खुशी कभी गम, कधी माणकेश्वर कोळगाव संघ हवी होऊ पाहतोय तर कधी लखमादेव नवगाव हा संघ आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करू पाहतोय। 30 यार्डच्या घेऱ्याच्या आत पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉट मिड विकेट तैनात करण्यात आलाय। यावेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्डच्या घेऱ्याला पार करत कव्हरच्या दिशेने मिस टायमिंग फटका होता,
केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आत समाप्त. सक्सेसफुल ओव्हर. केवळ विकेटच तुम्हाला सक्सेसफुल नाही ठरवत तर कंजूस गोलंदाजी सुद्धा तुम्हाला यशस्वी गोलंदाज म्हणून शिक्कामोर्तब करत असतात. आणि बोरखारच्या या खेळाडूने शुभम डाकीने मैदानाच्या आत कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळाली आहे. वेल डन. शुभस्य शीघ्रम म्हणालाय. आणि षटक क्रमांक 1 समाप्त. धावफलकावरती 7 ही धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकाची सांगता झाली. क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. मैदानाच्या कोणत्याही दिशेने तुम्ही नजर मारा, इथे रसिक माय प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. व्यासपीठावर रती महारथी यांची मान्यवाडी, अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते, माजी समाज कल्याण सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य दिलीप शेठ भोईर, छोटम शेठ यांची प्रामुख्याने उपस्थिती पाहायला मिळते. काल सुद्धा उपस्थिती होती, आज सुद्धा उपस्थिती आहे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आयोजक वसीम जिकूर आणि मुदस्सर जिकूर यांच्या प्रेमाखातर ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालीत. यावेळेला स्लोवर वन चेंडू, पहिला चेंडू जय सुरेकरने सुरेख गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. लोकल बॉय म्हणून ज्याची ओळख आहे, नवगाव संघाकडनं सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट ज्याने खेळलंय, आता मात्र जयेशने सुद्धा फलंदाजाला इथून मात्र द्विधा मनस्थितीत टाकणारी गोलंदाजी केली आहे. जयेश सुरेकर वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो, त्याला इथून मात्र ब्लफ केलं स्लोवर वनने. फुल्लर लाईनचा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून बरेच जण प्रयत्न करेल जरूर, मात्र प्रयत्न ठरतील अपुरे. चेंडू जाईल सीमा. व्हॉट अ स्ट्रोक. कमालीचं कमबॅक. इथून मात्र तेजस काटकरच्या बॅट मधून तेजस काटकरने बॉलला वाट दाखवली आहे. ऑप्शनच्या बॅटचा बॉल ऑन साइडच्या दिशेने फ्रॉम द झिरो टू द हिरो. वेलकम 6. बघा, प्रेशर इज प्रिव्हिलेज मानलं जातं. दबाव तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी सुद्धा घेऊन येत असतो. पहिल्या षटकामध्ये बोरखारच्या शुभम डाकीने केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. मग तळेखारचे हे दोन्ही फलंदाजांनी आता मात्र सीट बेल्ट लावलाय, एस्कलरेशन वरती पाय दिलाय आणि इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आत काय घडलंय? दुष्काळात 13वा महिना. घर फिरले की घराचे वासही फिरतात. ऑनफिल्ड अंपायरने इथून मात्र नोबलची घोषणा केली. मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथून तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बीमर आहे की नाही याची पडताळणी इथून मात्र केली जाईल. तिसरे पंच या मॅचचा खऱ्या अर्थानं मूलभूत घटक असणार आहेत. माहितकूर आणि रब्बान, आपल्याला विनंती आहे की आपण आम्हाला जॉईन करा. तिसरे पंच या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. धावफलकावरती तुर्तास नजर टाकूयात. 17 ही धावसंख्या या चेंडू पूर्वीची धावसंख्या आपण ग्राह्य धरली आहे. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन इथून नो बॉल आला होता, त्याला चॅलेंज इथून मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने केलंय. पंचांचा निर्णय इथून आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज इथून मात्र बाद ठरेल.
क्षेत्ररक्षण करत असताना इथून मात्र चांगली कामगिरी झाली आहे. ब्रेक थ्रू मिळवलाय जयेश सुरेकरने. बघा इथून टीम मीटिंग घेतली गेली आहे. या टीम मीटिंग मधून काय पाहायला मिळतंय? नवगावचे सर्व खेळाडू एकत्रित आलेत. उरणचा शुभम डाकी आलाय. चांबार्लीचा रजत मुंडे सुद्धा मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला बंटी बद्रिके सुद्धा या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतोय. चैतन्य पाटील टाकी गावचा सुपुत्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. त्यामुळे ही मॅच फार इंटरेस्टिंग आहे. बघा ज्या वेळेला अशा पद्धतीचे टीम मीटिंग्स होतील ना त्या वेळेला एकत्रित सर्व खेळाडू येऊन वेगवेगळ्या विभागातील खेळाडू एकत्रित येऊन या मॅचचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. येणारा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. क्षणाक्षणाला या मॅचचं चित्र पलटणारी कहाणी आपण अनुभवतोय. वन डाऊन साठी नवीन फलंदाज निशी कर्णेकर पाहायला मिळतोय. रोट रोहा या विभागाला बिलॉंग करत असताना युवा रायझिंग स्टार. फटका फसला फलंदाजासोबत विकेट किपर सुद्धा होईल बीट. बाईट स्वरूपातील एक धाव घोषित स्वरूपात चेंडू करेल ट्रॅव्हल. 18 ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या षटकात केवळ 7 धावा आणि दुसरं षटक आता मात्र सांगतेच्या दिशेने वाटचाल करतंय. केवळ एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. निशी कर्णीकर स्ट्रगल करतोय. फुलर लाईनचा बॉल पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी डीप होत होता आणि मग अशा वेळेला फलंदाज बीट झालेला आपण पाहतोय. वेल डन. कौतुक करावं लागणार आहे अर्थातच जयेश सुरेकरचं. 2 मोठे फटके जरी आले असेल तरी न डगमगता न थांबता सातत्यपूर्ण स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवत असताना चांगली कामगिरी केली आहे. मी म्हणेन वेल डन जयेश. 2 षटकांची सांगता, 1 फलंदाज बाद. 18 ही धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना माणकेश्वर कोळगाव संघ 5 षटकांचा सामना 2 षटक इथून समाप्त झालेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पूर्णपणे हटले गेलेत आणि मग अशा वेळेला पुन्हा एकदा बोरखारचा उरण तालुक्यातून येणारा हा खेळाडू शुभम डाकी मैदानाच्या आत पुन्हा एकदा सज्ज झालेला आपण पाहतोय. शुभम डाकी म्हटलं की ज्याने सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलंय, जो एक मॅच्युअर्ड क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख आहे आणि म्हणूनच का होईना क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्याची इथे मात्र वर्णी लागली आहे. HR फिटनेस पुरस्कृत लखमादेव नवगाव संघ आज चांगली प्लेइंग 11 घेऊन आलाय. नवगाव गावातील हे 7 खेळाडू आणि त्यांच्या समवेत IPL फॉर्मॅट मधील महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून येणारे हे सुपरस्टार आज मैदान जिंकताना पाहायला मिळत आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. काय घडलंय? मैदानाच्या आत बाय 1 गेट 1 फ्री ची ऑफर सुरू आहे. पंच सांगतायत ही 1 नाहीये तर ही 2 धावा आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक इथून मात्र 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. बघा माणकेश्वर कोळगाव संघ म्हणेल धावा कधी कुठून कशा येतात त्याला महत्व नाहीये. धावा येणं त्याचं सातत्य राखणं फार गरजेचं आहे. बघा इथे गोलंदाजी काही चूक होती का? तर मुळीच नाहीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या त्या खेळाडूचा आता ताईपणा अंगलटी आलाय. विघ्नेश कटोर त्या ठिकाणी उपलब्ध होता. चेंडू गॅदर करत असताना एक्झिक्यूट करत असताना सहज पद्धतीने देऊ शकला असता, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा मोह आवरता आला नाहीये आणि ही 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपातील बहाल करण्यात आली आहे. स्ट्राईक एंड वरती इथून मात्र निशी कर्णीकर आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा 1+1. पंचांच्या या निर्णयाला गोलंदाजी करणाऱ्या संघाने चॅलेंज केले. बॉल वाईड आहे की नाही याची पडताळणी इथून मात्र केली जाणार आहे. ऑनफिल्ड डिसिजन वाईड आला होता, त्याला चॅलेंज करत असताना इथून मात्र रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. काय घडणार, काय बिघडणार, हे सगळं काही इथून थोड्या क्षणामध्ये समजणार आहे. CCT अर्थातच क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफीचा आपण अनुभव घेतोय.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची इथून मात्र मागणी करण्यात आली आहे. पंचांचा कटाक्ष इथून मात्र पाहायला मिळणार आहे. क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफीचा चित्त ठरणार आजची दुसरी रात्र आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर अर्थातच कुरुळ संघ समंथा 11 कुरुळ संघाने सेमीफायनल मध्ये बाजी मारली, तर 2 सामने जिंकत जागृती थळ संघाने सुद्धा आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळाले. E3 सुगाव संघाने सुद्धा हे 2 सामने जिंकलेले आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय इथून मात्र आलाय. 22 स्वरूपातील ही एक धाव फलकावरती ग्राह्य धरली गेली आहे. फलंदाज सफल होत असताना ICC चे बदलणारे ते नियम आणि त्याला अनुसरून इथून मात्र योग्य अंपायरिंग पाहायला मिळते. 21 धावसंख्या धावफलकावरती लागली. फटका फसला आहे. निशी कर्णीकर इथून मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क होत नाहीये. हे यश आहे गोलंदाज शुभम डाकीच्या मेहनतीचं. हे यश आहे त्याच्या सरावाचा. हे यश आहे त्याच्या माइंडसेटचा. मैदान कोणतंही असू देत ते गाजवता आलं पाहिजे. मैदान कोणतंही असू देत, कोणत्याही संघासाठी खेळू देत, माझं संपूर्ण समर्पण असेल. ही मेंटॅलिटी फार महत्वाची आहे. यावेळेला वेट अँड वॉच सिच्युएशन. चेंडू संख्या खूपच लांबच लांब बाहेर राहिलाय. पंचांनी मात्र वाईडची घोषणा इथून मात्र केली आहे. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड होईल. 22 धावसंख्या आपण पाहतोय. अभूतपूर्व ही स्पर्धा, या स्पर्धेचं यश, या स्पर्धेचं लोकप्रियता कौतुकास पात्र पाहायला मिळते. मोमेंटम थांबवण्याचा इथून मात्र प्रयत्न केला जातोय. संत पद्धतीने मॅच सुरू आहे. पंचांना सुद्धा विनंती आपण खेळाडूंना तशी ताकीद द्यावी आणि आता मात्र जास्त वेळेचा दुरुपयोग करता कामा नये याची सुद्धा आपण दखल घेऊया. यावेळेला कव्हरच्या दिशेने टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये पेट्रोलिंग सफाईदार भाग्येश त्या ठिकाणी उपलब्ध होता आणि कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. बघा, फ्लड लाईट्स मध्ये क्षेत्ररक्षण करणं तितकंसं सोपं नाहीये, कारण अशा पद्धतीच्या लाईट्स मध्ये आपलं ग्रामीण क्रिकेट सातत्यपूर्ण खेळलं जात नाही. त्याचमुळे का होईना कौतुक करावं लागणार आहे या सर्व खेळाडूंचं, जे या फ्लड लाईट्स मध्ये सुद्धा चातकाप्रमाणे या चेंडूवरती लक्ष ठेवतायत. यावेळेला मात्र बॅकफुट वरून स्लाइस केलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. जागा बनवत असताना इथून मात्र चौकार खेचला गेलाय. हा चौकार खऱ्या अर्थानं विजय घाणेकर आणि माणकेश्वर कोळगाव संघासाठी उपयुक्त, गरजेचा आणि संजीवनी देणार आहे. मॅच मध्ये मोमेंटम प्राप्त करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जाणार आहे. 1-2 इशारा धावफलकावरती 27 धावा आणि इथून मात्र पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल शरीरापासून जाणीवपूर्वक चेंडू दूर ठेवला गेलाय. डॉट चेंडूची आली सांगता आणि इथून मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची सांगता आणि धावफलकावर 27 धावा. आज रसिक मायबाप प्रेक्षकांनी या मैदानावरती तोबा गर्दी केली आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात. आज मुस्तकी मुकादम आलाय. आज मैदानाच्या आत रजत मुंडे आलाय. आज फरदीन काझी आलाय. आज पवन केरे सुद्धा येतोय. अगदी त्याच वेळेला बंटी बद्रिकेचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. उरणचा सितारा शुभम डाकी सुद्धा पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला
चैतन्य पाटील टाकी गावचा हा सितारा हा सुद्धा मैदानावरती उतरलेला आपण अनुभवतोय. तारे सितारे आज मैदानावरती उगवलेत आणि या रजनी क्रिकेटला खऱ्या अर्थानं चार चांद लावताना आपण पाहिलं. आणि मग अशातच ज्या सिताऱ्याबद्दल आपण चर्चा केली, टाकी गावचा हा सुपुत्र चैतन्य पाटील मैदानाच्या आत गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 स्लॉग ओव्हर म्हणून या षटकांकडे बघितलं जातं. आता मात्र माणकेश्वर कोळगाव संघाला मोठे फटके खेळणं ही काळाची गरज आहे. जो निशी कर्णीकर 5 चेंडूंमध्ये केवळ एका धावेवरती खेळतोय त्याला आता मात्र सूर निरागस हो म्हणत आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे. बॅट मधून चांगलं टायमिंग साध्य करावं लागणार आहे. जास्तीत जास्त धावा कराव्या लागणार आहेत. अन्यथा प्रेशर दबाव यामध्ये बॅकफुटवरती जावं लागेल. अपसमच्या बाहेरचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे, तटस्थ उभा आहे, भिंतीसारखा उभा आहे. जणू अंबुजा सिमेंटची ही भिंत आहे. धावा एक्स्ट्राच्या द्यायच्या नाहीये, त्यासाठी शर्तीचे प्रयत्न. या एका धावेमुळे धावफलक आता मात्र 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. चौथं षटक मैदानाच्या प्रगती पथावर. चैतन्यने पुन्हा एकदा आपला क्लास, आपली टेम्परामेंट, आपलं टॅलेंट प्रदर्शित करत असताना यावेळेला अपसमच्या बाहेरचा बॉल, वाईट डिलिव्हरी आली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धावफलकावरती ऍड होईल. 29 ही धावसंख्या. सुरुवातीपासून विजय मैदानाच्या आत मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. ज्या ज्या वेळेला संधी मिळाली आहे, जब भी मिलेगा मौका हम लगाएंगे चौका छक्का. लंबन मोडलींच्या बाहेर षटकार. अजून हिरो पर्यंतचा प्रवास आपण सर्वांनी अनुभवलाय. ना श्रीमंत घराण्यातून येतो, ना कोणाचा सपोर्ट होता, ना काही कॉन्टॅक्ट होते, ना कनेक्शन होते. मात्र त्याने एक्सक्युजेस सुद्धा दिले नाहीयेत. यावेळेला सातत्यपूर्ण चांगला खेळ प्रदर्शित करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये अनुष त्या ठिकाणी उपलब्ध होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथून मात्र मिळणार आहेत. 37 धावसंख्या. विजय घाणेकर नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगावतंय. माणकेश्वर कोळगाव संघ म्हणेल हे वादळ जर शेवटच्या षटकापर्यंत राहिलं ना तर सन्मानजनक धावसंख्या होऊ शकेल. यावेळेला लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मैदानाच्या कोणत्याही दिशेने हिट करता येऊ शकला असता, लेफ्ट हँड स्ट्रोक खेळता येऊ शकला असता. मात्र स्वतःवरती संयम दाखवला आणि तदनंतर मात्र अलॉंग विथ द कार्पेट एनर्जी वाचून खेळत असताना केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 38. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आत. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. कॅच पकडली जाते. फुलटॉस चेंडूवरती निशी कर्णीकरचा स्ट्रगल संपलाय. फलंदाज बॅक टू दी डगआउट. थँक्यू.
चला इथून मात्र निशित कर्णीकर रोहाचा खेळाडू बाद झाल्यानंतर कोळगावचा लोकल बॉय संजय मैदानाच्या आत आलाय. जय मैदानाच्या आत आलाय. नावामध्ये दुरुस्ती करूयात. कोळगावचे रुपेश म्हात्रे यांचे हे चिरंजीव लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आत. मागचे 1 ते 2 वर्ष सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट ज्याने खेळलंय आणि म्हणूनच का होईना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती या खेळाडूला संधी दिली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर साठी इथून मात्र हे मैदान नंदनवन ठरलेलं आपण बरेच वर्ष सातत्यपूर्ण पाहतोय. चैतन्य पाटीलने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवून दिलाय मैदानाच्या आत. यावेळेला स्लोवर वन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वलय प्राप्त करतोय. फलंदाजाला ताथय्या हो म्हणत डॉट चेंडूची सांगता झालीय. षटक क्रमांक 4 समाप्त. धावफलकावरती 38 ही धावसंख्या. चार षटकांची इथून मात्र झाली आहे सांगता. एका बाजूला माणकेश्वर कोळगाव तर दुसऱ्या बाजूला अर्थातच HR फिटनेस पुरस्कृत लखमादेव नवगाव संघ पाहायला मिळणार आहे. चार षटकांची सांगता शुभम डाकी, जयेश सुरेकर, चैतन्य पाटील या 3 मंडळींनी हाताळलेली ही 4ही षटक कौतुकास पात्र पाहायला मिळते. शेख बोरिस गुंजीस ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय हेमू साहेब, आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बोरिस गुंजीस ग्रामपंचायत सदस्य, तसेच सन्माननीय अजितजी घरत, वैभवजी घरत, आपणास विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वळीत मैदानाच्या आत इथून मात्र गोलंदाजीसाठी रजत मुंडे आलाय. दी रजत मुंडे चांबार्ली गावातून येत असताना ISPLच्या यंदाच्या पर्वातील दुसऱ्या पर्वातील उत्कृष्ट फलंदाज. आता मात्र गोलंदाजी मधील आपला कारनामा प्रदर्शित करतोय. पहिल्या चेंडूवरती सरपंच विजय घाडेकर यांना तंबूचा रस्ता दाखवतोय. वेल डन. त्याच्यावरती प्रतिकार करत असताना आपल्याकडनं आपोआप चुकी घडते. त्याच पद्धतीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. उळ्यात मैदानाच्या नवीन फलंदाज श्रीकांत मोलगी, शिर उविक ज्याला या नावाने आपण संबोधतो असा खेळाडू मैदानाच्या आत. वन ऑफ दी बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची भूमिका ख्याती आपण अनुभवतो. यावेळेला फटका चांगला आलाय. फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक स्ट्रोक सीमा रेषा पार. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार. क्या बात है. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रजत मुंडेने पुन्हा एकदा ख्यातनामी मोठे कामगिरी करायला इथून मात्र सुरुवात केली आहे. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत. त्याने पाहिलं शिरू विक फुटवर्कचा वापर करत असताना सफल होण्याची थोडीशी कुठेतरी कमतरता जाणवली. फुटवर्कचा अभाव जाणवला. मग त्याने फुलरलेनची गोलंदाजी करत असताना ऑप्शनच्या बाहेर. रणनीती स्पष्ट आहे. मास्टर माइंड खेळी रजत मुंडे मैदानाच्या आत पेश करतोय. वेगावरती स्वार होऊन
कामगिरी करत असताना इथून मात्र जीवनदान मिळणार आहे. फलंदाजासोबत विकेट कीपर बंटी बद्रिके सुद्धा या ठिकाणी झालाय बीट. डॉट चेंडूची सांगता या इनिंग मधील शेवटचे षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून रजत मुंडे मैदानाच्या आत आलाय आणि काय कमालीची कामगिरी करतोय. का त्याचे फॅन फॉलोअर्स जास्त आहेत, ही कामगिरी तो मैदानावरती दाखवतोय. मिस टायमिंग फटका डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. वारंवार स्वतःवरती दिलेला वेळ, सराव करत असताना गाळलेला घाम आणि स्वतःवरती असलेला आत्मविश्वास या सगळ्या बळांवरती रजत मुंडेने प्रतिस्पर्धी माणकेश्वर कोळगाव संघाला आता मात्र जखडून ठेवलंय. बेड्या ठोकल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आत रुपेश म्हात्रे पाहायला मिळतोय. कोळगावचा आणखीन एक स्टार खेळाडू. आज कोळगाव संघाचे स्टार चमकणार का हे आपण अनुभवतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकेट. वेल डन, चांगली कामगिरी. फलंदाज बाद. चेक. आकाश सर एक मिनिट. या ठिकाणी सन्माननीय अजिंक्य पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विशाल गायकवाड आपल्याला विनंती करतो की आपण अजिंक्य पाटील यांचं स्वागत करायचं आहे. तसेच अजितजी घरात, वैभव घरात आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपणास विनंती असणार आहे. अजिंक्य पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण वळतो या ठिकाणी. मगाशी जसं आपण श्रेयश म्हात्रे बॉडी बिल्डर यांचा यथोचित सन्मान केला, असंच आणखीन एक बॉडी बिल्डर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. त्याचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. अर्थात हैदराबाद नरेश सूर्य क्लासिक सिल्वर मेडल आणि मुंबई श्री टायटल विनर वेस्टर्न मिस्टर इंडिया या बॉडी बिल्डर यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. आणि त्यांचा सन्मान करण्याकरता सन्माननीय दिलीप शेठ भोईर आपणास विनंती करतोय की आपण या बॉडी बिल्डरचा यथोचित सन्मान करायचा आहे. हैदराबाद नरेश सूर्य. मुंबई श्री टायटल विनर वेस्टर्न मिस्टर इंडिया गोल्ड मेडलिस्ट नरेश सूर्य यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर मी त्यांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा एक पोच या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण एक वाढदिवस साजरा करणार आहोत. याच आयोजकांच्याच मित्रमंडळातील एक त्यांचे सदस्य, त्यांचा वाढदिवस आहे. वासिमपूर कुठे असाल आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे. हे खरोखर कॅमेरे ऑन झालेत, कारण हे असे नावाजलेले नामवंत बॉडी बिल्डर. विनंती करतो नरेश सूर्य आपण एक पोच कृपया द्यायची आहे. जरा जोरदार टाळ्या उद्या या पोच करता. नक्कीच अभिमान आहे आम्हाला आणि अभिनंदन सुद्धा असणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण वाढदिवस घेतोय त्यासाठी सन्माननीय आदरणीय दिलीप शेठ भोईर तसे सन्माननीय अमितजी नाईक आपण या ठिकाणी यायचं आहे.
साऊंड सिस्टीम दादा वाढदिवसाचं गाणं लावण्यासाठी रेडी राहायचं आहे. या ठिकाणी आमचे मुक्त्यार दादा आणि आमचे अशरफ सोंडे या दोन मित्रांचा वाढदिवस आहे. तो या ठिकाणी केक कापून आपण करतोय. चला सर्व मंडळाचे सदस्य यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. धन्यवाद आकाश मांजरेकर सर. मित्रांनो ज्या अ, स्पर्धेची एकच मिनिट मुस्तफा एक मिनिट थांबतोय. या ठिकाणी आता केक कापण्याचे आपण अतिशय अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी केक कापला जाणार आहे. आणि आजचे बर्थडे बॉय आहेत आमचे मुक्त्यार दादा आणि अशरफ सोंडे. संतोषजी पुढे या आपण. संतोषजी या पुढे आपण प्लीज. आणि या ठिकाणी साऊंड सिस्टम दादा मुक्त्यार भाई यांना वाढदिवसाच्या आपणा सर्वांकडून तसेच क्लासिक सोगाव आणि एत्री सोगाव कडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक वाढदिवस येऊ. मात्र आपण या आजच्या वाढदिवसाच्या दिवशी नक्कीच दोघे भाग्यवान आहात. कारण तमाम क्रिकेट शौकीनांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपले हे वाढदिवस साजरे होत आहेत. पुन्हा आपल्याला धन्यवाद. तसेच आदरणीय दिलीप शेठ भोईर आदरणीय अमिजी नाईक यांच्याकडून सुद्धा आपणा दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. तो मित्रांनो आज टेनिस विश्वामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे ती स्पर्धा म्हणजे क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 A3 स्पोर्ट्स सोगाव पुरस्कृत एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. नो बॉल पंचांनी घोषित केला है. यहाँ पर नो बॉल का इशारा आ चुका है और या पुढील होणारा सामना या सुदर्शन चक्र घुमा दिया है. मुख्य अंपायर अमित गोलतकर सर ने क्या बल्ला घुमेगा क्योंकि उघडा डोले बघा नीट. पुढील संधी असेल रन्स वाढवण्याची ती म्हणजे फ्री हिट. तो मुख्तार भाई का यहाँ पर जन्मदिन भी साजरा किया गया. जन्मदिन की आपको बहुत बहुत मुबारकबादी. उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलते हुए फूल खुशबू दे आपको. हम तो देने के कुछ काबिल नहीं है मुख्तार भाई, लेकिन ऊपर वाला 1000 खुशियाँ दे आपको आपके जन्मदिन पे. ये तोहफा हमारी तरफ से. तो गुजारिश रहेगी कि इसके बाद होने वाला मैच अजान 11 थल विरुद्ध जॅक स्पॅरो पुरस्कृत जय मल्हार अलिबाग दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करून घ्या. तो दोस्तों पहले बल्लेबाजी करते हुए हमने देखा था कोलगांव की टीम ने शानदार बल्लेबाजी की थी. विजय घाणेकर ने यानी कि सरपंच ने बड़े मंच पे अपने जलवे दिखाए थे. एक एंड से सरपंच लगातार चौके छक्के लगा रहे थे. बहुत ही बढ़िया क्लास भी उन्होंने अपना दिखाया था. जब पॉइंट के क्षेत्र में बेहतरीन चौका लगाया था, लेकिन उसके बाद लगातार विकेटें गिरती रही. प्रेशर बल्लेबाज के ऊपर आया था. ग्रामीण धमाका में 4 व्हीलर कार जिसने जीती दोस्तों वो बंटी बद्री के इस वक्त
रजत मुंडे, सॉरी रजत मुंडे, रायगढ़ प्रीमियर लीग में भी हमने देखा था और रजत मुंडे का जलवा हमने मुरुड एसोसिएशन के टूर्नामेंट में देखा था। बहुत ही बढ़िया बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पर है। रनों की अगर बात करें तो इस वक्त रनों की संख्या हो चुकी है 3। चैतन्य पर नो बॉल अंपायर का इशारा, फिर से सुदर्शन चक्र घुमा दिया है। 1 रन का इजाफा होगा और इस 1 रन के साथ 4 रन। आज निशी करनेकर को कहीं ना कहीं मुझे ऐसा लग रहा है कि लय प्राप्त नहीं हो रही है। रजत मुंडे के विरुद्ध ओह शॉट ऑन पुल करने की कोशिश, वन बॉल गेंद गई सीधे सीमा से पार, खड़खड़ी चौकार। के है, हालांकि नॉन स्ट्राइक एंड पर है। लेदर बॉल क्रिकेट महाराष्ट्र प्रीमियर लीग में जिसका सिलेक्शन हुआ था लेदर बॉल के लिए, वो खिलाड़ी डाकीगांव का ये खिलाड़ी आज सोगांव की सरजमीन पे आया है। खराब के निशी कर्णिकर लगातार अपनी दिशा से भटक रहे हैं, कभी नो बॉल कभी वाइड बॉल। पहली मर्तबा हमने इसको देखा है। डिक्लेयर +1 यानी कि 2 रन मिलेंगे और इन 2 अतिरिक्त रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 10। 43 रनों का लक्ष्य है और उसमें अगर इस प्रकार की गेंदबाजी होगी तो बल्लेबाज के लिए बहुत ही मददगार साबित हो सकती है। फिर से एक मर्तबा हाफ ट्रैकर पुल, यहां पर क्या सक्सेसफुल हुआ? नहीं, बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण वहां पर सराहना करनी होगी। केवल एक ही रन पर संतुष्ट करना पड़ा यहां पर रजत मुंडे को। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। कहीं ना कहीं आज निशी करनेकर, जिसको कि रोहा एक्सप्रेस, रोहा का वंडर बॉय, रोहा प्रीमियर लीग में कई इनामात जिस खिलाड़ी ने जीते दोस्तों, ओवरऑल रायगढ़ के जिले में जिसने अपनी एक शोहरत इज्जत पाई है, वो खिलाड़ी आज मात्र कहीं ना कहीं अपनी दिशाहीन गेंदबाजी करता हुआ नजर आ रहा है। यहाँ पर कमबैक हुआ है, आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, बिल्कुल ऑफ स्टंप से हल्की से बाहर जाती हुई गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश की थी चैतन्य पाटिल ने, मात्र यहाँ पर यह गेंद डॉट आती हुई। 11 रन, 43 रनों का लक्ष्य है। हालांकि इसी टीम में शिरूविक जैसा गेंदबाज है, इसी टीम में तेजस काटकर जैसा एक युवा गेंदबाज है। धीमी गति की गेंद थी, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। यहाँ पर डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, प्रोटेक्शन है, मात्र 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। इस तरह के इस 1 रन के साथ ओवर समाप्ति हो चुकी है। रनों की संख्या 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। याच्यानंतर होणारा सामना अजान 11 थल विपक्ष असेल जॅक स्पॅरो पुरस्कृत जय मल्हार अलिबाग। चला, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉसचा बॉक्स मध्ये जा आणि नाणेफेक करून घ्या, विनंती असेल। अब आया है दोस्तों शिरूविक। चेक या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय। अर्थात जॅक स्पॅरो पुरस्कृत जय मल्हार अलिबाग वर्सेस अजान 11 थळ या 2 संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी रबानिया कुरेशी आपणाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे। यापुढे होणारा सामना अर्थात जॅक स्पॅरो पुरस्कृत जय मल्हार अलिबाग वर्सेस अजान 11 थळ।
या ठिकाणी सुमितने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. सुमित काय चूज करणार आहात? क्षेत्ररक्षण करू. किती धावांपर्यंत आपण प्रतिस्पर्धी संघाला रोखणार आहात? 5 ओव्हरमध्ये समोर संघाला जेवढा कमी रोखता येईल तेवढा कमी रोखण्याचा प्रयत्न. या संघासोबत जर या संघामध्ये काही प्लेयर्स नवीनही असतील पण या संघासोबत या अगोदर कधी मॅच आपली झाली होती? हो, ग्रामीणमध्ये अलिबाग आणि आमची मॅच चालू असतं. कधी ते जिंकतात तर कधी आम्ही जिंकतो. आपली आज फुल टीम आणि खास करून विशेष कुठला खेळाडू आयकॉन की ज्याचं नाव सांगशील? आयकॉन सुमित ढेकळे, विश्वजित ठाकूर आणि असे 2 अजून आहेत. नक्कीच मॅचसाठी शुभेच्छा असणार आहेत दोन्ही कर्णधारांना. वळतो आपण कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद सर। तो यहाँ पर अगर देखा जाए तो केवल एक ही चौका आ चुका है, लेकिन इसके बावजूद बेहतरीन गेंदबाजी रही है शिरुविक रजत मुंडे के लिए पहली मर्तबा। ओहो, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अपेक्षेची पूर्ती करणारा फटका बसला नहीं है, चेंडू निर्धाव। स्कोर की अगर बात करें तो इस वक्त रनों की संख्या है 15 रन। बिना किसी विकेट के नुकसान पर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिल रही है शिरुविक की। एक बड़े इंजरी से उभरे हुए शिरुविक, यहाँ पर और पिच गेंद थी, सीधे गेंद को उड़ा दिया है, स्टैंड एंड डिलीवर, गेंद सीमा पार आता हुआ से क्लासिक चैंपियंस ट्रॉफी 2026 का ये षटकार। अक्रॉस द लाइन खेला है, शॉर्ट फाइनल के क्षेत्र में गेंद ट्रैवल कर रही है, घोषांकित क्षेत्र में गेंद पहुंची है। 2 ओवर मुकम्मल हो चुके हैं। इस ओवर के साथ रनों की संख्या पहुंची है 22 रन, यानी कि 10 रन खर्च किए। पहली 4 गेंदों में केवल 3 ही रन दिए थे, लेकिन 5वीं गेंद पर शानदार छक्का और आखिरी गेंद पर सिंगल। इस तरह से कुल मिलाकर शिरुविक ने अपने ओवर में 10 रन खर्च किए। 2 ओवर 22 रन बिना किसी विकेट के नुकसान पर यह शुरुआती 2 ओवर का लेखा जोखा है। अब बची हुई 18 गेंदें और जीत के लिए केवल 21 रनों की आवश्यकता है, यानी कि यहां से क्या कमबैक होगा। बड़ा मंच है, सरपंच को लीडिंग फ्रॉम द फ्रंट अब सर्वसूत्र अपने हाथ में लेने होंगे, क्योंकि विजय घानेकर का आज क्लास हमने देखा, बेहतरीन बल्लेबाजी की। आज तेजस काटकर के भी जलवे हमने देखे, दोनों ने मिलकर शुरुआत बहुत ही बढ़िया की थी। एक ने बनाए थे 12 रन तेजस काटकर ने, जिसमें एक शानदार चौका छक्का देखा। दूसरे विजय घानेकर ने बनाए थे अपने बैट से 20 रन, 9 गेंदों का सामना किया था। लेकिन मिडल ऑर्डर में जिस तरह से निशी कर्णेकर से एक बेहतरीन पारी की अपेक्षा थी, उन्होंने निराश किया। फिर संजय ने, शिरुविक जल्दी आउट हुए थे केवल एक चौका लगाने के बाद। तो कहीं ना कहीं ये मिडल ऑर्डर के बल्लेबाज थोड़े से आज अपयशी रहे, नाकाम रहे, जिसके कारण केवल 42 रन स्कोर कार्ड पर नजर आए। तेजस काटकर युवा बेहतरीन गेंदबाज है दोस्तों, इस खिलाड़ी में काफी काबिलियत है, लेकिन हाफ ट्रैकर पुल भी है, सक्सेसफुल भी है, ब्यूटीफुल भी है, क्योंकि चैतन्य पाटिल के बल्ले आता हुआ शानदार छक्का। कमांड डीजे। टेनिस क्रिकेट के सभी महान तारे सितारे, ओहो हो, एक और गेंद को लग गए हैं, पर इस पर भी किए हैं आउसर ने 6 के हस्ताक्षर। बीच मैदान पर जिसका आगमन हो चुका है दोस्तों, आप देख सकते हैं आईएसपीएल के सभी तारे सितारे, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट के सभी तारे सितारे आज सोगांव की सरजमीन पर आपको नजर आ रहे हैं। 6 के साथ रनों की संख्या पहुंची है 34 रन। अब मात्र जीत के लिए केवल 9 रनों की आवश्यकता है। हर दिन फरदीन, आज फरदीन काजी को भी देखेंगे हम,
सोगांव की सरजमीन पर क्लासिक चैंपियंस ट्रॉफी, इसका श्रेय जाता है दोस्तों टीम ऑनर को और आयोजकों को। इतनी बेहतरीन टूर्नामेंट, जिस तरह से मैंने कहा ना कि आज इस टेनिस क्रिकेट के विश्व में जिस टूर्नामेंट की चर्चा हो रही है वो टूर्नामेंट है क्लासिक चैंपियंस ट्रॉफी, पावर्ड बाय वसीम कुर, मुदस्सर कुर और ये लगातार तीसरी बार गेंद को हवाई यात्रा पर भेजा है बिगर पासपोर्ट के 6 रनों के लिए। काम कर रहा है, ये दूसरे बल्लेबाज हुए जिन्होंने छक्के की हैट्रिक लगा दी है, फुल झड़ी लगा दी है। यहां पर उल्टा पुल्टा खेलने की कोशिश, लेकिन बहुत ही ज्यादा गेंद बाहर जा रही थी। बिल्कुल वाइड बॉल, अंपायर जी का इशारा +1 यानी कि 2 रन मिलेंगे और इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 42 यानी कि अब जीत के लिए केवल 1 रन की जरूरत। साबिर कुरैशी भाई देखिए ये लीजेंड क्रिकेट पट्टू है और साबिर कुरैशी का एक रिकॉर्ड है दोस्तों, टेनिस क्रिकेट के सभी महान सितारों को मैदान पर लाने का काम ये संघ मालक करते हैं।